हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजचा ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर नक्की लास्टपर्यंत बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला. हाय फ्रेंड्स, तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल आजचा विषय काय आहे. तर आजचा विषय असाच आहे, सासू सुनांबद्दल आहे. की कसं आहे ना, जेव्हा नवीन मुलगी लग्न करून जेव्हा तिच्या सासरी जाते तेव्हा तिला प्रश्न पडतात की माझं सासर कसं असेल वगैरे, सासू कशी असेल वगैरे, कारण की आधी काहीच माहिती नसतं. तर कुठल्या गोष्टीवरनं भांडण होतं किंवा पटत नाही, एज डिफरन्स असतो. तर भरपूर वेळा असंच होतं की सासूचं आणि सुनेचं पटत नाही. तर मला असंच सांगायचं आहे की जर तुम्ही एका सुनेला मुलीच्या रूपात बघताल तर नक्कीच तुमचं सगळ्या गोष्टी पटेल. कारण की तुमच्या मुलीने काहीही घातलेलं चालतं किंवा काही जे तिला आवडेल ते तिने केलेलं चालतं, पण तुमच्या सुनेनेच केलेलं तुम्हाला का नाही आवडत, हा प्रश्न असतो, प्रत्येक मुलीचा असतो. की तुमच्या मुलीने जे म्हणजे तुमची मुलगी जे पण करेल ते तुम्हाला पटतं आणि जर मी केलं तर काय प्रॉब्लेम आहे, असं प्रत्येक सुनेचं असतं. तर तुम्ही सुनेमध्येच मुलगी बघा आणि तिला खूप सारं प्रेम करा, म्हणजे ती पण तुम्हाला आईची जागा देईल. जर तुम्ही तिला मुलीची जागा दिली तर नक्कीच ती तुम्हाला आईची जागा देईल. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जसं आपली मुलगी कोणाकडे तरी आपण म्हणजे आपल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती सासरी जाते, आपल्याला असं वाटतं की तिला त्रास होत असेल का नसेल, तसंच तिच्या पण आईवडिलांना वाटत असेल की तिला त्रास होत असेल का नसेल. तर जसं तुम्ही तुमच्या मुलीची काळजी घेता तसंच तुमच्या सुनेची पण तुम्ही काळजी घ्या, तिला भरभरून प्रेम करा आणि तिला असं वाटलं नाही पाहिजे की तू सून आहे, ती मुलगी आहे असं वाटलं पाहिजे. आपली म्हणजे मुलीसारखं तिला जपलं पाहिजे. कारण की एक पहिल्याचा काळ होता की सुनेला छळ केला जात होता, त्रास दिला जात होता, की भरपूर गोष्टी होत्या, पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये नाही चालत. कारण त्या सुने जास्तीत जास्त डिवोर्स होतात किंवा सून वेगळी राहते वगैरे, या गोष्टी जास्त होतात. तर तुम्ही जेवढं समजून घेणार एखाद्या सुनेला तर तेवढंच तुम्ही छान आई आणि मुलीचं नातं तयार होईल आणि तुम्ही जास्त एकत्र राहू शकता, चांगलं बॉन्डिंग होईल तुमचं. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जसं तुम्ही तुमच्या मुलीचं सुख बघता तसं तुम्ही तुमच्या सुनेचं पण सुख बघा, म्हणजे घर कसं हसतं खेळतं राहील आणि रुसवा फुगवा होणार नाही. आणि तसंच सुनेने पण सासूला आईचं स्थान द्या. जसं तुम्ही आईशी छान बोलता, गप्पा मारता किंवा तिला कुठल्या पण कामात मदत करता, तसंच तुम्ही तुमच्या सासूची पण मदत करा. आणि असं वाटून देऊ नका ती माझी सासू आहे म्हणून, ती आई आहे. आईचं स्थान द्या तिला आणि तिच्याशी आईसारखं प्रेमाने बोला, त्यामुळे तुमची कमी भांडणं होतील. तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने म्हणजे समजून घेतलं पाहिजे, कारण की जी सून आहे ती पण मुलगीच आहे आणि जी सासू आहे ती पण मुलगीच आहे. म्हणजे फक्त स्त्रियाच आहे, फक्त मुलगी मुलगीचं काम करते, स्त्री स्त्रीचं काम करते, सासू सासूचं काम करते आणि बायको बायकोचं काम करत असते. तर माझी एवढीच इच्छा आहे की प्रत्येकाने जर एकमेकांना समजून घेतलं तर हे वाद राहणार नाही. म्हणजे की नाही का सासू सुनाचं छळ करते किंवा सून सासूचा छळ करते. प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे, समजूतदारपणा पाहिजे प्रत्येकामध्ये. म्हणजे असं नाही आहे आणि सासूने पण प्रत्येक आपल्या घरातली गोष्ट आपल्या लेकीला सांगितलीच पाहिजे असं काही नाही आहे. उलट तुम्ही जे पण काही गोष्टी आहेत ते तुमच्या सुनेसोबत क्लिअर करू शकता किंवा तुम्हाला जे आवडलं नाही ते तुम्ही तिला सांगू शकता, समजू शकता. नक्कीच ती तुमचं ऐकेल. आणि कसं आहे, एज डिफरन्स असल्यानंतर ना थोडासा प्रॉब्लेम होतो की तिचे विचाराने सुनेचे विचार आणि सासूचे विचार जुळत नाही, त्याच्यामुळे वाद जास्त होतात. तर वाद न होण्यासाठी ती गोष्ट तिथेच थांबून नाही का
म्हणजे असं बोलण्यातून एक विचार करा तुम्ही की काय केलं पाहिजे किंवा नाही वगैरे. तिथेच ते वाद संपतील, नाही तर हे वाद कायमस्वरूपी राहतील आणि त्यामुळे घरामध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम्स होतात आणि दूषित वातावरण होतं आणि असं हॅपी वाटत नाही. ती अशीच करते, ती तशीच करते, हे सगळं चालू होतं आणि बाहेरच्या लोकांना फक्त वाईट वाईट कधी होतं ह्याच्यावरती सगळेजण बसलेले असतात की ह्यांचं कधी वाईट होतं, ह्यांची कधी भांडणं होतात. ते म्हणजे कसे बाहेरच्या लोकांना दाखवूनच द्यायचं नाही की घरामध्ये काय चाललं आहे. जे पण काय आहे ते घरातच सॉल्व करायचं. म्हणजे असं माझी इच्छा आहे की जर तुम्ही सासून आणि सुने एकमेकांना समजून घेतलं तर खूप छान असं बॉन्डिंग तयार होईल आणि असं जे ऐकायला भेटतं ना की माझी सासू अशी आहे, माझी सून तशी आहे, ही खूप कमी प्रमाणात ऐकायला भेटेल. म्हणजे एक काळ होता की तेव्हा भरपूर जाच केला जात होता सुनेचा, तर हा जाच पण कमी होईल. कारण की जेव्हा तुम्ही तिला मुलीसारखं समजणार ना तेव्हा ती पण तुम्हाला आईचा दर्जा देईल. आई पण म्हणजे ते जे आपण फील करतो ना ते नक्कीच तुमच्यात करेल. तर मी सांगितलं आहे तसं तुम्ही करून बघा, जर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा. तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. मी छान छान गोष्टी ज्या मला आवडतात त्या तुमच्यासोबत मी शेअर करत असते, तर नक्की सपोर्ट करा. बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.